हाय, हॅलो, नमस्कार. गावजेवणमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कोल्हापुरी पद्धतीचा झणझणीत असा भडंग बघणार आहोत. तर इथं मी हा वर्षभराच्या साठवणीचा कांदा लसूण मसाला आणि आमच्या कोल्हापुरी भाषेमध्ये चटणी बनवलेली आहे. तर या चटणीपासूनच आपण हा भडंग बनवणार आहोत. भडंग कुणी हिरव्या मिरचीपासून बनवतं, कुणी मिरची पूडपासून बनवतं. तर मी इथे कांदा लसूण मसाला वापरत आहे. याची चव एकदम भन्नाट असते. नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी गरजेपुरता 5 ते 6 चमचे कांदा लसूण मसाला काढून घेतलेला आहे. इतर साहित्यामध्ये मी इथं 15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. त्यानंतर ठेचून घ्यायच्या आहेत. 1 वाटी शेंगदाणे, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी, साधारणपणे अर्धा चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ, मगाशी घेतलेला 6 ते 7 चमचे कांदा लसूण मसाला आणि पाऊण वाटी फुटाण्याची डाळ, त्याचबरोबर फ्रेश असा कढीपत्ता. इथं मी हे अर्धा किलो चिरमुऱ्याचं पॅकेट डीमार्टमधून आणलेलं आहे. तुम्ही कोणतंही तुमच्या आवडीचा चिरमुरा वापरू शकता. त्यानंतर इथं मी हे वाटीभर तळणीसाठी तेल घेतलंय. इतकं लागत नाही, साधारणपणे अर्धं तेल लागतं. चला सुरुवात करूया. इथं मी एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये चिरमुरे जे आहेत ते पॅकेटमध्ये फोडून या पातेल्यामध्ये थोडंसं एक 5 मिनिटं गरम करून घेते. कारण बऱ्याचदा पॅकेटमधले चिरमुरे हे मऊ पडलेले असतात किंवा त्याला वास येत असतो. तर ते सगळं निघून जावं, छान कुरकुरीत व्हावेत आणि शेवटपर्यंत भडंग कुरकुरीत राहावे यासाठी. तर त्यानंतर इथं मी एका जाडबुडाच्या कढईमध्ये तेल तापवून घेतलंय आणि बारीक गॅस करायचा कंपल्सरी. बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिटं मी हे शेंगदाणे तपकिरी कलरवर भाजून घेतलेत. ते मोठ्या झारीने आता छान मी निथळून घेणार आहे आणि तळलेले शेंगदाणे चिरमुऱ्यांवरती टाकून देणार आहे. तर इथं मी हे फुटाण्याचं जे डाळ आहे, तर ते आहे तसंच वापरते. तळायची गरज नाही कारण फुटाणे भाजलेले आहेत. त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि जिरे, मोहरी, त्याच्यानंतर ठेचलेलं लसूण बारीक गॅसवरती थोडा वेळ परतून घ्यायचं. परतलं की त्याच्यामध्ये साधारणपणे अर्धा चमचा आपण हिंग घालायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि तो छान तडतडेपर्यंत या फोडणीबरोबर परतून घ्यायचा. फोडणी करताना कंपल्सरी गॅस बारीक असावा, नाहीतर मग लसूण जळतो किंवा खाली लागतो. आता एकदम गॅस बंद करून टाकायचा. तो अशा करता की फोडणी थोडीशी थंड होते आणि मग त्याच्यामध्ये आपण हळद आणि कांदा लसूण मसाला घालणार आहोत. कारण काय होतं एकदम कढई तापली असेल, तर मग हळद जळते आणि कांदा लसूण मसाला पण जळतो आणि मग त्या पदार्थाला एक विचित्र असा तपकिरी कलर येतो. तर हे सगळं टाळण्यासाठी या फोडणीमध्येच मी गरजेपुरतं मीठ घालून घेतलंय. कारण चिरमुरे भट्टीत भाजताना त्याला मीठ थोडंसं लावलेलं असतं. त्यामुळं अगोदरच मीठ असल्यामुळं मीठ थोडं जपून टाकायचं. आता फोडणी आपली ही साईडला मी काढून घेतली आणि या चिरमुऱ्यांवर मी ही फोडणी आता ओतून घेते. अगदी साधा, सोप्पा, झटपट होणारा आणि मुलांना बाहेरचे काहीतरी प्रिझर्व्हेटिव्हवाले स्नॅक्स देण्यापेक्षा घरच्या घरी झटपट होणारे आणि चविष्ट असा हा भडंग आपला मिक्स करून तयार आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा भडंग नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.